दौलावडगाव येथे वॉटर संस्थेतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा। आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे जावेद सय्यद आष्ठी यांनी दिलेल्या माहितीनुसार वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट अहमदनगर व एक्सिस बँक फाउंडेशन अर्थसहाय्यित शाश्वत उपजीविका विकास प्रकल्प अंतर्गत दौलावडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गेल्या 30 वर्षापासून वॉटर संस्था ही भारतात विविध ठिकाणी पाणलोट क्षेत्र विकास व महिला सशक्तीकरण वरती कार्य करत आहे। तरी 8 मार्च या जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला। सदर कार्यक्रमाची प्रस्तावना ही आष्टी विभाग प्रकल्प व्यवस्थापक श्री गणेश काकडे साहेब यांनी केली। तर उपस्थित प्रमुख अतिथींचे स्वागत व ओळख कार्यक्रम हा आष्टी तालुका समन्वयक श्री निलेश आदमाने यांनी केले। कार्यक्रमाची सुरुवाती दीप प्रज्वलन व थोर महापुरुष तथा माननीय जिजाऊ साहेब व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आला। सदर कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे दौलावडगावचे विद्यमान सरपंच श्री भरत आबा जाधव, श्री नरेंद्र काळे साहेब, कृषीभूषण श्री बाबासाहेब पिसोरे अण्णा, अंबोरा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक साळवे शिवदास केदार, कृषी सहाय्यक सुंबे साहेब, आनंदवाडी सराटे वडगाव चे विद्यमान सरपंच श्री बोखडे साहेब, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे श्री दिवाकर साहेब, श्री प्रदीप बांगर साहेब व संपूर्ण टीम तसेच महिला अतिथी यास्मीन शेख, यास्मीन सय्यद, फरजना शेख, रोहिणीताई फसले, शोभाताई फसले, शालनताई दळवी, अश्विनीताई जाधव व इतर महिला भगिनी उपस्थितांनी आपली मतं मांडली व कार्यक्रमाची शोभा वाढवली। सदर कार्यक्रमासाठी एकूण 300 महिला भगिनींनी उपस्थिती दर्शवली। सदर कार्यक्रमासाठी पत्रकार जावेद सय्यद, कासम शेख व समस्त दौलावडगाव ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत यांनी विशेष सहकार्य केले। सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक सौ लोणारकर मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन श्री निलेश ठोंबरे यांनी केले। उपस्थित असलेल्या सर्व महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आतापर्यंत कार्यक्रम झालेला आहे, सगळे कंटाळलेले असतील, पण आता मी जे बोलणार आहे ते आपल्या सुरक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचं आहे। तर 10-15 मिनिटांसाठी सर्वांनी लक्ष देऊन ऐका। ज्या दररोज आपल्यासोबत घटना घडतात, अप्रिय घटना घडतात, त्या अनुषंगाने मी काही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। या अनुषंगाने आता मला 1 महिना इथं झालेला आहे पोलिसांना येऊन। गावागावामध्ये आम्ही एक गुन्हेगारी मुक्त गाव म्हणून एक उपक्रम चालू केलेला आहे। त्याच्यामध्ये गावामध्ये जाऊन आम्ही मार्गदर्शन करतोय, खास करून महिलांना जास्त मार्गदर्शन करतोय। सध्याची जर परिस्थिती बघितली तर महिलांच्या विषयी गुन्हे वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। त्यासाठी आपल्याला जर ते टाळायचं असेल तर आपल्याला जनजागृती होणं खूप गरजेचं आहे। तर 10 मिनिटं सर्वांनी लक्ष द्या। तर आपण सर्वप्रथम एक विषय घेऊया का आता इथं आपण सर्व या परिसरामध्ये राहतो, हा एक ड्राय परिसर आहे। सगळ्यांचं आर्थिक परिस्थिती थोडी बिकट आहे, आपण सगळे सर्वसामान्य कुटुंबातले आहोत। तर एक आपल्याकडे एक जी परिस्थिती वाढलेली म्हणजे चोऱ्याचं प्रमाण असेल, घरफोडी असेल, दरोडा असेल, तर आपण या गोष्टींमध्ये काय गोष्टी घडतात त्याच्यात आपण काय काळजी घेतली पाहिजे याविषयी मी ते सांगतोय। तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि आपलं कोणी असेल जवळ तर त्यांना पण या गोष्टी घरी जाऊन सांगा। तर या गोष्टी टाळण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगतो। घरफोडी झाल्यानंतर काय होतंय, घरफोडी झाल्यानंतर घरामध्ये जे कपाट असते ते कपाटामधलं जे लॉकर असते ते तोडलं जातं पहिल्यांदा। तर आपण काय करायचंय, शक्यतो घरामध्ये जास्त पैसेच ठेवायचे नाही, बँकेत राहतील याची काळजी घेतली पाहिजे। आपल्याजवळ जास्त सोनं असेल तर ते बँक लॉकर उपलब्ध असते त्याच्यामध्ये ठेवलं गेलं पाहिजे आणि कपाटामध्ये त्या ठिकाणी आपण मौल्यवान कोणतीही वस्तू ठेवली नाही पाहिजे, कारण की जे चोर असतात ते पहिल्यांदा त्या कपाटाला टार्गेट करते आणि ते फोडतात, तर तिथंच त्यांना आपला तो मौल्यवान मुद्देमाल मिळतो आणि ते त्यांचं हित साध्य करतात। आणि त्यासाठी मग आपण काय केलं पाहिजे, तर आपल्या अशा जागा पाहिजे की त्या घरात जवळच्या माणसाला सुद्धा समजलं नाही पाहिजे की आपण पैसे कुठे ठेवले, सोनं कुठे ठेवलेले। आता जर माझा 12 वर्षाचा अनुभव आहे, शेजारच्या ज्या महिला असतात त्या सुद्धा चोरी करून जातात आपल्या घरामध्ये, आपल्याला माहित सुद्धा होत नाही, कारण की त्यांना आपणच दाखवलेलं असतं की मी पैसे कुठे ठेवतो, सोनं कुठे ठेवतो म्हणून। तर या गोष्टी कृपा करून काळजी घ्या, कोणालाही आपल्या व्यतिरिक्त
कोणालाही माहीत नाही झालं पाहिजे का ह्या घरामध्ये गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत. आणि सध्या सुगीचे दिवस चालू आहे किंवा सगळेजण शेतामध्ये कामाला जातात, घरी कोणी नसतं, कुलूप लावून आपण जातो. आपले घराचे दरवाजे खिडक्या या व्यवस्थित आहे का, कुलूप व्यवस्थित लावलेले आहे का. त्याच्यानंतर आपण जर एखादी व्यक्ती वयस्कर असेल तिला घराजवळ आपण ठेवू शकतो का याची काळजी घेतली पाहिजे. किंवा घराशेजारी दुसरं कोणाचं घर असेल तर त्यांना आपल्या घरावर लक्ष ठेवायला लावलं पाहिजे का कोणी घरी येत आहे का जात आहे का. या गोष्टीची सगळ्यांनी काळजी घेतली तर कोणी घरफोडी केली, चोरी केली तर त्या चोराला मुद्देमालच सापडणार नाही. तर कृपा करून या गोष्टीची काळजी घ्या, म्हणजे या घटना आपल्याला टाळता येतील. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, आपण जेव्हा कुठं बाहेर जातो बसने किंवा गर्दीच्या ठिकाणी बाजारामध्ये जातो, अनेक वेळेस महिलांसोबत हे गुन्हे घडलेले. तुमच्या गळ्यातलं काय मंगळसूत्र असेल, राणीहार असेल, काय XYZ काय असतील ते, त्याच्यानंतर तुमच्या गळ्यावर जर लहान बाळ असेल त्याच्या कानामध्ये काही सोन्याचं केलेलं असेल, गळ्यामध्ये असेल, तुम्ही जेव्हा बसमध्ये चढत असतात तेव्हा त्या गर्दीचा फायदा घेऊन तुमच्या आजूबाजूला कोणीतरी संशयित इसम असतो, चोर असतो, तो त्याचा फायदा घेऊन तुमच्या गळ्यातला हळून काढून घेतो किंवा त्या मुलाच्या गळ्यातलं काढून घेतो, कानातलं काढून घेतो. त्यावेळेस तुमच्या लक्षात राहायला पाहिजे, तुम्ही सतर्क राहिले पाहिजे की आपल्या आजूबाजूला कोणी संशयित व्यक्ती नाही ना, त्याची आपण सतर्कतेने काळजी घेतली पाहिजे. मग बसमध्ये चढलं पाहिजे. जागा भेटणार आहे बसमध्ये, पण तुमच्या बॅगमधलं जर सोनं असेल, पैसे असेल, ती चेन उघडून ते चोर काढून घेतात, तुमच्या गळ्यातलं सोनं काढून घेतात, कड्यावर जे बाळ असतं त्याचं काढून घेतात. त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं, आपलं लक्ष असतं मला बसायला जागा मिळते का नाही. तर कृपा करून या गोष्टी काळजी घ्या. हे गुन्हे दररोज खूप घडत आहे बस स्टँडवर. आणि किंवा आपल्या बसमध्ये बसल्यानंतर आपली जी बॅग असते, आपल्या शेजारी येऊन दुसरी महिला बसते, तिच्याजवळ मूल सुद्धा असण्याची शक्यता आहे. म्हणजे अशा घटना घडलेल्या आहेत, याच्यातून आपण जागरूक झालं पाहिजे. त्या आपल्याला अचानक झोप लागून जाते, त्याच्यानंतर तुमची जी बॅग असते ते पायाजवळ ठेवलेली, ती चैन उघडून ती पूर्ण तपासून जे त्याच्यात जर सोनं असेल, पैसे असतील तर ते काढून जाते, तुम्हाला माहिती सुद्धा होत नाही. घरी आल्यानंतर तुम्ही बॅग जेव्हा उघडते तेव्हा तुम्हाला समजतं माझे पैसे चोरीला गेले. तर या गोष्टी घडू नये त्यासाठी आपला जो मौल्यवान मुद्देमाल असतो त्याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. आपल्याजवळ कोणी संशयित बसलंय का याचं पहिल्यांदा खात्री केली पाहिजे. आपल्यासारखेच असते आपल्या शेजारी बसणारे, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. तर ही कृपा करून काळजी घ्या. त्याच्यानंतर तुम्ही बाजारामध्ये जातात, बाजारामध्ये पण आपण जेव्हा भाजीपाला विकत घेत असतो तेव्हा या घटना घडतात. म्हणजे गर्दीचं कोणतंही ठिकाण असतं, आता इथं बसले तरी आपण याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या बाजूला तर असं कोणी नाही ना असं करणार. 100% या गोष्टी घडतात. आता कालचंच एक उदाहरण सांगतो. आता तक्रार आलेली आहे, लग्न होतं एका मंगल कार्यालयामध्ये, नवरीची आहे त्या रूम असते, वधू कक्षा असते, वर कक्षा असते. वधू कक्षामध्ये 15 महिला त्या जी नवरीची आई होती तिच्या ओळखीच्या बसलेल्या असते. त्याच्यात अचानक एक बाहेरची महिला आली. त्यांना वाटतं ही वर कक्षेची महिला असू शकते. ती आली, थोड्या 2-5 मिनिटं थांबली फक्त, आणि ती नवरीची आई होती तिची पर्स घेऊन गेली. त्या पर्समध्ये होते 1.5 लाख रुपये आणि 4 तोळे सोनं. मग या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे की कोणी अनोळखी महिला आली का आपल्याजवळ, की काही तिच्या हालचाली आहेत का संशय. तर या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही. कोणी साड्या आणल्या, कोण काय आणते त्याच्याकडेच लक्ष असतं लग्नाच्या याच्यामध्ये, आणि अशा गोष्टी घडून बसतात. तर कृपा करून या गोष्टी लक्षपूर्वक तुम्ही सतर्कतेने राहा. असं गोळे बावडेपणामध्ये राहू नका. म्हणजे मला असतो आपल्याकडे मौल्यवान, त्यावेळेस आपण ती काळजीच घेतली पाहिजे. कोणताही काळ प्रकार होता कामा नाही. तर या गोष्टी जरी टाळल्या तर आपल्यासोबत अशा प्रकार घडणार नाही. हे जे आता तुम्हाला सांगितलं हे तुम्ही प्रत्येकाला सांगा. खूप महिलांसोबत या गोष्टी घडतात, या घडल्या नाही पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा विषय, आपण दारू लागले, गुटखा खायला लागले, तंबाखू खायला लागले, सिगारेट ओढायला लागले, रात्री 2-2 वाजता आपले मुलं भेटायचे, आपण त्यांना विचार पूर्ण नाही सांगले लागले, आई वडिलांना मारहाण करणं, घरच्यांना शिवीगाळ करणं, अशा गोष्टी कशामुळे घडतायत. आपण संस्कार करायला कुठेतरी कमी पडलोय, त्याच्यामुळे या गोष्टी घडतायत. तर एक कृपा करून सर्वांनी लक्षात ठेवा, लहानपणापासून आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. मुलं जर संस्कारी झाले तर या गोष्टी भविष्यात घडणार नाही, आणि त्याच्यातून तुमच्या कुटुंबाचं चांगलं घडणार आहे भविष्य. जर मुलं जर चांगले नाही निघाले तर भविष्य काय करणार आहे, आपलं भविष्य अंधारात राहणार आहे. आपण दिवसभर एवढं काबाड कष्ट करतो मुलांसाठी, एवढं कष्ट करतो, पैसे खर्च करतो, शिक्षण करतो, आणि नंतर मुलं
सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे। आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे। कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे। वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे। हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे। वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11।